एक मिनिट. तर आवाज येतोय जामरे? हॅलो, आवाज अडकतोय काय? क्लिअर आहे ना? चला फोकस करा. तर काल काय बघितलं होतं आपण? तर आपण बघितलं होतं टेस्टिस बघितलं होतं. टेस्टिस मध्ये पेअर ऑफ टेस्टिस बघितलं होतं. पेअर असतात, त्याच्यानंतर मेसोडर्मल ऑरिजिन असतं, लक्षात ठेवायचं नीट वाल्यांनी. स्क्रॉटम पाऊच मध्ये असतं. पुन्हा इंग्युन्युअल कॅनल सांगितलं होतं की जिथून टेस्टिस काय होतात, स्क्रॉटम मध्ये येतात, इंग्युन्युअल कॅनल म्हणतात. डायग्राम सांगितली होती, पुन्हा एकदा रिकॅप करू. डायग्राम मध्ये काय काय होतं? हा सेमिनिफरस ट्यूबल असतो, त्या कंपार्टमेंटला लोबिल म्हणतात. हा टेस्टीचा जो लेअर असतो ते ट्युनिका अल्ब्युजिनिया, ट्युनिका व्हॅजानिलिसा. तर हे असे दोन प्रकारचे व्हँगिनालिस म्हणतात त्याला. तर व्हँगिनालिस हा बाहेरचा आणि ट्युनिका अल्ब्युजिनिया हा मधला, अशा प्रकारे दोन लेअर तुम्हाला सांगितले होते. रिटेटेस्टिस म्हणजे हे इथून ट्यूबुल जिथे कनेक्ट होते त्याला रिटेटेस्टिस म्हणतात. वासा डिफरन्स म्हणजे इथून काही ट्यूब्स निघतात त्याला वासा डिफरन्स म्हणतात. तिथून इपिडेमिस स्टार्ट होतो, हा इपिडेमिस आहे. इपिडेमिसचा अप्पर पार्ट, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट असे तीन पार्ट असतात. इथून तो ट्यूब वरती जातो. या ट्यूबला इथून काय म्हणतात? वासा डिफरन्स म्हणतात. हे ब्लड व्हेसल्स आणि नर्व्ह व्हेसल कॉर्ड आहेत. तर अशा प्रकारे ते एकमेकाला जॉईन करतात. ठीक आहे. इथे सांगितलं होतं की हा स्पर्मॅटिक कॉर्ड काय असतो, तर हा स्पर्मॅटिक कॉर्ड हा टेस्टिसला स्क्रॉटम मध्ये सपोर्ट करण्याचं काम करतो. हे ब्लड व्हेसल्स वगैरे काय असतात, न्यूट्रिशन किंवा ऑक्सिजन वगैरे सप्लाय करतात. तर याच्याबद्दल हा LS होता, लॅटरल सेक्शन. तुम्हाला मोस्टली जो विचारला जातो तो कोणता विचारला जातो? TS विचारला होतो, ट्रान्सफर सेक्शन. तर हिस्टोलॉजी म्हणजेच काय? जेव्हा आपण कोणत्याही पार्टचा स्टडी करतो विथ सेक्शन, त्याला म्हणतो हिस्टोलॉजी. हिस्टोलॉजी मध्ये सांगितले होते 3 लेअर असतात. ट्युनिका अल्ब्युजिनिया जो की हा टेस्टिस असतो. टेस्टिस मध्ये हे जे लोब्युल्स असतात याच्या बाहेरचं हे कोरिंग असते, अल्ब्युजिनिया म्हणतात. त्यानंतर ट्युनिका व्हॅगिनालिस. आणि ट्युनिका व्हॅगिनालिस म्हणजे काय? जे दोन लेअर असतात, हा एक लेअर आणि हा एक लेअर, त्याला परायटल आणि काय म्हणतात एकाला परायटल म्हणतात आणि एकाला बाहेरचं काय म्हणतात, इनर किंवा आउटर तुम्ही त्याला म्हणू शकता. ट्युनिका जो असतो, ट्युनिका व्हॅजिनालिस हा काय असतो? परायटल लेअर असतो, बाहेरचा असतो. आणि जो इनर असतो त्याला का वास्कुलोसा म्हणतात. म्हणजे हा जो बाहेरचा लेअर, परायटल लेअर बाहेरचा, त्याला ट्युनिका व्हॅगिनालिस म्हणतात. आणि जो मधला लेअर असतो त्याला काय म्हणतात? ट्युनिका वास्कुलोसा. करताय. आणि याच्यामध्ये काय असतो? हा अल्ब्युनियाचा काय असतो? लेअर असतो. त्याच्यामध्ये हे टेस्टिसचे अशा प्रकारे ट्यूब्युल असतात. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. लेअर मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हे बघा सांगतो लेअर एकदा. लेअर फोकस मध्ये असं एक्झाम मध्ये. अल्ब्युजिनिया म्हणजे काय? हा जो व्हाईट लेअर आहे, हा जो व्हाईट कलरचा पॅच आहे, हे जे कव्हरिंग आहे हे दिसतंय तुम्हाला, याला अल्ब्युजिनिया म्हणतात. ट्युनिका व्हॅगिनालिस म्हणजे हा बाहेरचा लेअर असतो. आणि ट्युनिका व्हास्कुलोसा असतो तो हा मधला लेअर असतो त्याच्या. ठीक आहे. मधला लेअर ट्युनिका व्हास्कुलोसा, ट्युनिका व्हॅगिनालिस बाहेरचा हा, आणि अल्ब्युमिना हे मधलं व्हाईट कलरचं कोटिंग. अशा प्रकारचा हा एक लेअर, हा मधला एक लेअर आणि हा एक लेअर. हा व्हॅगिनालिसिस, हा वास्कुलोसा आणि हा अल्ब्युजिनिया. अशा प्रकारे 3 लेअर असतात. यांचा सिक्वेन्स विचारला जातो. तर मधला लेअर लक्षात ठेवायचा अल्ब्युमिनिया, नंतर वास्कुलोसा, नंतर व्हॅगिनालिसिस. तर ही झालेत लेअर. लेअर नंतर मध्ये लोब्युल्स असतात. हे लोब्युल्स असतात. हे लोब्युल्स किती असतात सांगितलं? 200 to 300 पर्यंत काय असतात? हे असे कंपार्टमेंट असतात TS मध्ये. हा कट सेक्शन म्हणून तुम्हाला दिसत नाही, पण ते 200 to 300 कंपार्टमेंट असतात. या कंपार्टमेंट मध्ये हा जो ट्यूबल असतो एक, हा एक कन्सिडर करा, हा एक हा ट्यूबल असतो. तर एका कंपार्टमेंट मध्ये हे झाले लोब्युल्स, आणि एका लोब्युल मध्ये किती सेमिनिफरस ट्यूबल असतात? 1 to 4 पर्यंत असू शकतात. म्हणजे कंपार्टमेंट झालेत लोब्युल 200, आणि त्याच्यामधला जो सेमिनिफरस ट्यूबलचा काउंट किती असतो? 1 to 4. तर काउंट लक्षात ठेवायचा. टेस्टिस एक, त्याच्यामधले कंपार्टमेंट आहे 200-300. त्या कंपार्टमेंट मधले लोब्युल्स किती? 1 to 4 कॉईल सेमिनिफरस ट्यूबुल तिथे असतात. तर ई सेमिनिफरस ट्यूबुल इज इंटरनली क्युबायडल जर्मिनल इपिथेलियम सांगितलं होतं. हा सेमिनिफरस ट्यूबुल कसा असतो? असा असतो दिसायला. ते ट्यूब्स असतात ते असे सर्क्युलर दिसतात. हे असे ट्यूब्स आपण कट केले तर ते असे सर्क्युलर दिसतात. त्याच्यामध्ये काय काय असतं ते सांगितलं होतं. हे क्युबायडल सेल्स असतात. याला क्युबायडल जर्मिनल इपिथेलियम म्हणतात. या सेल्सला काय म्हणायचं? क्युबायडल
जर्मिनल इपिथेलियल सेल. यांच्यामध्ये ह्या ब्ल्यू कलरच्या अशा पिरामिड सारख्या सेल्स असतात त्यांना म्हणायचं सर्टोली सेल. आणि त्यांच्या ह्या ह्या अशा एक ट्यूब आणि दुसरी ट्यूब सेमिनिफेरस ट्यूब त्याच्यामध्ये जे असतं त्यांना म्हणायचं इंटरस्टिशियल लिडिंग सेल. आता इंटरस्टिशियल लिडिंग सेल सांगितलं होतं टेस्टोस्टेरॉन करण्याचं हार्मोन तयार करण्याचं काम करतो. इपिथेलियल जर्मिनल सेल्स असं यापासून ऍक्च्युली स्पर्म तयार होतात. ते स्पर्म तुम्हाला रेड कलर की मध्ये दिसत आहेत, रेड हेड आणि त्याचं टेल. आणि ते न्यूट्रिशन घ्यायला बघा इथे दिसतंय तुम्हाला सर्टोली सेल त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. अशा प्रकारचे स्ट्रक्चर असतं. हे सर्व स्ट्रक्चर बाइंड करण्यासाठी कनेक्टिव्ह टिश्यू लागतं. ते ट्यूबला होल्ड करण्याचं काम कनेक्टिव्ह टिश्यू करतो. आणि स्पर्म बंडल काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आणि हे सर्व जे स्ट्रक्चर असतं टेस्टिस मध्ये असतं. टेस्टिसचा बाहेरचा लेअर तुम्हाला माहिती आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया असतो, तो हा असतो. हा सेमिनिफेरस ट्यूब्यूल तुम्ही इथे कट केला होता, त्याच्या बाहेरचं हे व्हाईट कलरचं पोर्शन तुम्हाला दिसतं एवढं, हे सर्व काय ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे. त्याच्यामध्ये ट्यूब्स असतात. तर इथले महत्वाचे पोर्शन लक्षात ठेवायचे काय काय, तर ब्लॅक कलरचे सर्व पोर्शन तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. लोब्युल्स किती 200, सेमिनिफेरस ट्यूब्यूल सेल्स असतात, क्युबायडल इपिथेलियल असतात, सर्टोली तिथे एक प्रकारचे सेल असतात आणि त्या पिरामिड मध्ये असतात. इथे कोणा डाऊट आहे काही? इथपर्यंत कोणा डाऊट आहे? हॅलो, ही डायग्राम बघा, भरपूर इम्पॉर्टंट डायग्राम आहे. तुम्हाला ही जशी मी डायग्राम सांगितली होती तशी ही भरपूर महत्त्वाची डायग्राम आहे. तर मला वाटतं डायग्राम आपण पुन्हा एकदा रिकॅप केली त्याच्यामुळे एवढा काही प्रश्न येणार नाही. आणि हे जे लेअर, हे जे बाहेरचं कव्हरिंग असतं सेमिनिफेरस ट्यूब्यूलचं, हे जे दिसतंय ब्लॅक कलरचं बाहेरचं, त्याला बेस मेम्ब्रेन म्हणतात. बघा तुम्हाला डायग्राम मध्ये महत्वाच्या गोष्टी तीन दाखवता पाहिजे. हे असं डायग्राम काढा, चित्र तर काढता येईल. सर्टोली सेल दाखवा, लिडिंग सेल दाखवा इथे, आणि हे क्युबायडल सेल दाखवा. हे महत्वाचे पोर्शन आहेत. तीन गोष्टी तुमच्या डायग्राम मध्ये असल्या पाहिजे. नेक्स्ट सांगितलं होतं आपण जर्मिनल इपिथेलियल असतात, म्हणजे कोणत्या, या प्रत्येक ट्यूब्यूलच्या मध्ये जर्मिनल इपिथेलियल सेल असतात. ते स्पर्मॅटोजेनेसिस गॅमेटोजेनेसिस करतात, म्हणजे गॅमेट फॉर्म करतात. आणि त्या गॅमेटला आपण स्पर्म म्हणतो आणि म्हणून त्याला स्पर्मॅटोझोआ म्हणतात. तर फॉर्म स्पर्मॅटोझोआला आपण काय म्हणतो, स्पर्म म्हणतो, त्याला मेल गॅमेट म्हणतात. आता हे मेल गॅमेट फॉर्म झाले आहेत, इथे तुम्हाला दिसतंय ते मेल गॅमेट फॉर्म होत आहेत. आणि हे छोटे छोटे का दिसत आहेत, कारण ते मॅच्युअर झालेले नाहीत. तर त्यांना तिथे न्यूट्रिशन देण्याचं काम काय करतं सर्टोली सेल, नंतर ते असे मॅच्युअर होतात. तर सर्टोली सेलचं फंक्शन आहे टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन फॉर डेव्हलपिंग स्पर्म. तर व्हेरियस स्टेजेस स्पर्मॅटो जेनेसिस म्हणजे काय, जेव्हा स्पर्म तयार होतात तेव्हा वेगवेगळ्या तिथे काय होतात, स्टेजेस तयार होतात. आणि त्या स्टेजेसची इथे सिक्वेन्स दिलेला आहे. तर आधी काय होतं, तर इनर मोस्ट स्पर्मॅटोगोनल सेल असते, ते 2n ची असते, माहिती तुम्हाला, ही 2n ची सेल असते. जी क्युबायडल सेल असते ही काय असते, 2n असते. त्या सेल काय म्हणायचं, स्पर्मॅटोगोनल सेल. त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट असते, त्याच्यानंतर तिचं कन्व्हर्जन होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, म्हणजे हिचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये कन्व्हर्जन होतं. तर हे सिक्वेन्स आहे, म्हणजे स्पर्मॅटोगोनल सेलचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये कन्व्हर्जन होतं. नंतर तिथून जेव्हा सेकंडरी सुरू होतं, सेकंडरी म्हणजे काय, मग आता ही स्पर्मॅटोसाइट जी असते ती कन्वर्ट होते सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये. मग आता 2n चं कन्व्हर्जन होतं n मध्ये. मग ही प्रोसेस कोणती असते, मिओसिस. मग लक्षात ठेवायचं की 2n चं कन्व्हर्जन जिथे n मध्ये होणार आहे तिथे कोणती प्रोसेस होणार आहे, मिओसिस. मग मिओसिस होतं आणि प्रायमरीचं कन्व्हर्जन सेकंडरी मध्ये होतं, आणि त्या सेकंडरीला स्पर्मॅटोसाइट म्हणतात. तर स्पर्मॅटोसाइट नंतर तिला स्पर्मॅटाइट्स म्हणतात, आणि नंतर स्पर्म, हा अशा प्रकारचा लास्टची सेल असते. कळालं, हे सेलचा काय सिक्वेन्स आहे. तर सिक्वेन्स नीट वाल्यांनी तर लर्न करायचं, ठीक आहे. कोणत्या सेल पासून काय होते आणि मिओसिस कुठे होतं, तर मिओसिस इथे होते. प्रायमरी आणि सेकंडरीच्या मध्ये काय होतं, 2n चं कन्व्हर्जन n मध्ये होतं, आणि याला म्हणतात मिओसिस. आणि इथे गॅमेट देतो, आणि तो गॅमेट फायनली त्याला म्हणतात. डिटेल बसलेले असतात, इंटरस्टिशियल किंवा लिडिंग सेल्स सांगितल्या होत्या. डायग्राम पुन्हा सांगतोय, इथे मधले बसलेले असतात. त्यांचं काय काम असतं, तर सिंपल आहे. त्यांचं काम असतं मेल हार्मोन सिक्रेट करणं, त्याला अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे दोन मेल हार्मोन ते काय करतात, सिक्रेट करतात. याचे फंक्शन आपण मागच्या वर्षी बघितले, जिथे वेळ मिळेल तिथे आपण पुन्हा बघू. तर याला मेल हार्मोन म्हणतात, टेस्टोस्टेरॉन, तर तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मेंटेन करतो. तर अशा प्रकारचं तुम्हाला टीएस बद्दल मला वाटतं मोस्टली प्रश्न विचारले जातात. तर टीएस बद्दल डायग्राम काढणं, आणि डायग्राम नंतर हे स्पर्मॅटो जीवा कसं फॉर्म होतो, तर इपिथेलियल सेल पासून स्टेजेस एवढ्या लर्न करणार. सर्वात महत्त्वाचं इंटरस्टिशियल सेल काय तयार करतं. तर ब्लॅक कलरचे वर्ड कधी सोडायचे नाही, ठीक आहे. तुमच्या आन्सर मध्ये आलेच पाहिजे. तर इंटरस्टिशियल सेल काय करणार, अँड्रोजन हे मेल हार्मोन आहे, टेस्टोस्टेरॉन. तर नेक्स्ट आपण सुरू करणार होतो आता
इथपर्यंत आलो. आता आपण काय बघितलं आतापर्यंत, टेस्टिस काय असतो आणि त्याचं सेक्शन कसं असतो, म्हणजे आपण एवढा पोर्शन बघितलं. तर ह्या पोर्शनला म्हणायचं टेस्टिस. इथपर्यंत आपण बघितलं. आता आपली डायग्राम तुम्ही डिस्कशन मध्ये आपण काय केलं होतं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रायमरी ऑर्गन आपण काय बघितलं होतं, टेस्टिस. तर आपण टेस्टिसला बघितलं, त्याचं सेक्शनही बघितलं. आता ऍसेसरी डक्ट बघायची. ऍसेसरी डक्ट आणि ग्लॅन्ड अशा प्रकारे 2 पॉईंट राहिलेत आपले मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये. पुढचा पॉईंट काय असणार आहे मग टेस्टिस नंतर, ऍसेसरी डक्ट. पुढचा पॉईंट काय मग, ऍसेसरी. ऍसेसरी म्हणजे काय, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला काय करतात, सपोर्ट करतात. तर ऍसेसरी डक्ट मध्ये बघा, तर ऍसेसरी डक्ट इनसाइड द रेटी टेस्टिस, व्हासा डिफरन्शियन एपिडेमिस आणि व्हासा डिफरन्स इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा, एवढ्या सर्व सिस्टीमला काय म्हणतो आपण, ऍसेसरी डक्ट म्हणतो. पुन्हा सांगतोय, रेटी टेस्टिस, व्हासा इफ्रन्शिया, एपिडेमिस, व्हासा डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. डायग्राम मध्ये बघू. हे बघा, हा झाला आपला टेस्टिस बघितलं. टेस्टिसचे बघा हे ट्युबुल्स झालेत. ही इथे काय आहे, लोब्युल आहे. लोब्युल मध्ये सेमिनिफेरस ट्युबुल्स आहेत आणि हा जो पोर्शन आहे याला म्हणायचं रेटी टेस्टिस. हा पहिला ऍसेसरी डक्ट आहे. त्यानंतर हे काही हे बघ 5-6 ट्यूब्स निघतात, त्याला व्हासा इफ्रन्शिया, सेकंड नंबरचा डक्ट आहे. त्यानंतर हा इपिडेमिस दिसतोय, हेड, टेल आणि मिडल, हा थर्ड नंबरचा डक्ट आहे. याच्यानंतर जो निघला बाहेरचा तो व्हासा डिफरन्स, हा इथून जो कंटिन्यू झाला त्याला हा 4 नंबरचा डक्ट आहे. आता 4 नंबरच्या डक्ट नंतर हा व्हासा डिफरन्स दिसतोय तुम्हाला, कोणता, हे जे ट्यूब आहे चाललाय याला व्हासा डिफरन्स म्हणतात, 4 नंबर. त्यानंतर काय लागतो, हा जो डक्ट लागतो त्याला काय म्हणतात, युरेथ्रा. हा तुमचा काय, नेक्स्ट डक्ट आहे. ठीक आहे, 5th नंबरचा डक्ट आहे. तर अशा प्रकारचे काय ऍसेसरी डक्ट काय होतात, कनेक्ट होतात. तर तेच आपल्याला 1 बाय 1 स्टडी करायचे. तर डायग्राम मध्ये कळालं कोण कोण कुठे आहे, कळालं का, रेटी टेस्टिस, व्हासा इफ्रन्शिया, इपिडेमिस, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. अशा प्रकारे तुमचे ऍसेसरी डक्ट आहेत. तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की ऍसेसरी डक्ट कोणते असतात ना, डायग्राम मध्ये काय असतात. नेक्स्ट, कोणाला डाऊट आहे, कोणाला की सर कोणाला काय म्हणायचं, तुम्हाला होमवर्क सांगितलं होता मी. हॅलो, प्रश्न नाही सर ते, हॅलो हा बोल. सर, इजॅक्युलेटरी डक्ट कुठे? इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे हा जो डक्ट असतो त्याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. हा जो असतो युरेथ्रा, हा जो पोर्शन असतो याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. इथपर्यंत युरेथ्रा असतो. युरेथ्रा इथून स्टार्ट होतो आणि हा इजॅक्युलेटरी डक्ट असतो. ठीक आहे. हा, युरेथ्रा आणि इजॅक्युलेटरी डक्ट असे डिफरन्स नाहीये. तुम्हाला ते थेरी मध्ये मी जसं आलं तसं तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो. आता पुढे येईलच. सेमिनल वेसिकलचा इजॅक्युलेटरी डक्ट असतो. ठीक आहे, मी एक्सप्लेन करताना सांगतो फक्त. ठीक आहे, इथून स्टार्ट करू. ऑल द सेमिनिफरस ट्यूबुल आर द टेस्टिस ऍट द. आता सेमिनिफेरस ट्यूबुल्स म्हणजे काय तर माहिती तुम्हाला, हे सेमिनिफेरस ट्यूबुल असतात असे आणि हा लोब्युल असतो. तर सेमिनिफेरस ट्यूबुल्स टेस्टिस मध्ये असतात. ऍट द पोस्टिरियर सरफेस एक नेटवर्क काय तयार होतं, ट्यूबचं तयार होतं. तर एक सेमिनिफेरस ट्यूबुलच्या पोस्टिरियर पोर्शनला म्हणजे ऍट द बाहेरच्या पोर्शनला एक नेटवर्क तयार होतं, त्याला रेटी टेस्टिस म्हणतात. तर रेटी टेस्टिस म्हणजे काय, हे नेटवर्क डायग्राम मध्ये या, हे सेमिनिफेरस ट्यूबुल सर्व आणि इथे काय तयार होतं, एक नेटवर्क तयार होतं, त्याला रेटी टेस्टिस म्हणतात. सेमिनिफेरसच्या ट्यूबुलच्या हा पोस्टेरियर पोर्शन, अँटेरियर पोर्शन म्हणजे हा समोरचा, अँटेरियर समजतं ना, अँटेरियर म्हणजे समोर आणि पोस्टेरियर म्हणजे काय, ऍट द एंड, एक्झिट. तर हा एक्झिट पोर्शनला हा एक नेटवर्क आहे, त्याला रेटी टेस्टिस म्हणतात. बस एवढंच इथे तुम्हाला दिलेलं आहे. नंतर तिथून 12 to 20 फाईन ट्यूबुल्स आर अरायजेस फ्रॉम रेटी टेस्टिस. आता हा रेटी टेस्टिस हा नेटवर्क होता, तिथून अशा 12 काय निघतात, 12 to 20 काय निघतात, अजून ट्यूब्स निघतात. त्यांना व्हासा इफ्रन्शिया म्हणतात. तुमच्या डायग्राम मध्ये 4-5 दिसत आहेत एलएस मध्ये. बघा हे सांगितलं होतं, व्हासा इफ्रन्शिया दिसत आहे, हे दिसत आहेत 1 2 3 4 5, इथे 5 दिसतात. ऍक्च्युली त्या 12 to किती असतात, 20 असतात. तर हा व्हासा इफ्रन्शिया इथपर्यंत येतो, इथून स्टार्ट होतो, हा स्टार्ट आणि हा एंड पॉइंट. करेक्ट. माहिती आता पुढे काय, कोणता पोर्शन, एपिडेमिस. हा पूर्ण एपिडेमिस आहे. तर बघू पुढचा. तर नेक्स्ट आहे व्हासा इफ्रन्शिया विच ट्रॅव्हल अप टू ऍबडॉमिनल कॅव्हिटी. ऍबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे काय, तर तो पोटापर्यंत, पोटाच्या बेस पर्यंत आलेला असतो. म्हणजे इथे स्क्रॉटम असतो, इथपर्यंत ऍबडॉमिनल कॅव्हिटी पर्यंत तो आलेला असतो. अँड लूप ओव्हर द युटेरर, लूप ओव्हर युटियर अँड ओपन इन टू युरेथ्रा. आता अरे ओके, दुसरं वाचलं मी.
मी वासा डिफरन्स बद्दल वाचलं, मला वासा इफ्रेन्शिया सांगतोय. तेव्हा वासा इफ्रेन्शिया काय होतो की ट्यूब्स अरायझिंग फ्रॉम रिटेटेस्टिस येतात, त्याला आपण वासा इफ्रेन्शिया म्हणतो. दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस अँड ओपन इनटू इपिडेमिस. तर हा रिटेटेस्टिस आहे, इथून हे काय निघणार, वासा इफ्रेन्शिया निघणार आणि ते कनेक्ट करणार इपिडेमिसला. दॅट्स ऑल, एवढंच. ते म्हटलं ऍब्डोमिनल कॅव्हिटी कसं काय आलं. तर वासा इफ्रेन्शिया झालं. नंतर मग पुढचा पोर्शन आहे इपिडेमिस. तर इपिडेमिस बद्दल, इपिडेमिस हा महत्वाचा पोर्शन आहे. तर इट इज अ हायली कॉइल ट्यूब. तर टेस्टिस मध्ये सर्वात महत्वाची जी कॉइल असते म्हणजे ऍसेसरी डक्ट मध्ये ती असते इपिडेमिस. ती हायली कॉइल असते अँड डिप्रेशिएट टू अप्पर कॉप्यू मिडल अँड कॉर्पस मिडल आणि कॉप्यू मिडल आणि कॉर्पस अँड लोअर कॅवडा. त्याला जसं वाचायचं तुम्ही वाचा, CAUDA कावडा काय म्हणा. तर अप्पर, लोअर आणि मिडल अशा प्रकारे 3 पार्ट पडतात. दिसतंय, कॅप्यू, द मिडल, कॉर्पस अँड क्युडा एपिडेमिस. याला तुम्ही हेड, मिडल आणि टेल असं म्हणतो आपण. त्याचे नाव आहेत ते, कळत का? तुम्हाला हेड दाखवलं होतं, मिडल दाखवलं होतं, टेल दाखवलं होतं. पुढे दाखवलं होतं, हे बघा, हा हेड, हा मिडल, हा टेल. तर याला क्युबडा म्हणतात. ते काय नाव बघायचं एकदा, एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर हे बघा, हे कॅपडा मिडल आणि कॉर्पस मिडल आणि क्युडा अशा प्रकारचे 3 लेअर त्याचे काय असतात, पार्ट असतात. हे लर्न करून घ्या. नेक्स्ट, द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन इपिडेमिस. तुम्हाला मागे सांगितलं होतं की हा रिझन विचारला गेलेला नीटला की इपिडेमिस हा हायली लॉंग आणि हायली कॉइल का असतो, हे महत्वाचं आहे. का असतो, तर स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन. तर स्पर्मला काय मिळतो, जेव्हा स्पर्म हे टेस्टिस मध्ये येतात, इथे हे सेमिनिफरस ट्यूब्यूल मध्ये इथे बघा, इथे ते तयार होतात, इथे काय न्यूट्रिशन घेतात ना, इथून ते ह्या अशा प्रकारचं ट्यूब असतं, इथनं ते कंटिन्यू होतात, रिटेटेस्टिस मध्ये येतात आणि मग इथून ते काय करतात, अशा प्रकारचे जातात, इथून असे जातात. आणि हा जो एवढा कॉइल स्ट्रक्चर आहे, हे एवढं कॉइल होत गेलेला आहे. तर याचं ऍडव्हान्टेज काय असतो त्यांना लॉंग कॉइलचं, की त्यांना मॅच्युरेशन साठी काय मिळतो, टाइम मिळतो. तर जेवढं टाइम ते काय करणार, इपिडेमिस मधनं स्पेंड करणार फिरण्यामध्ये, तेवढं काय होणार, ते मॅच्युअर होणार. तर त्यांना मॅच्युरिटी गेन करण्यासाठीचा वाढवलेला टाइम म्हणजे काय, एपिडेमिकचं हे कॉइल स्ट्रक्चर. तर लक्षात ठेवा, कॉइल का एवढे असतात हे, तर मॅच्युरिटी स्पर्मला मिळण्यासाठी, टाइम मिळण्यासाठी. तर नेक्स्ट, कुठे होतो, तर समजलं मॅच्युरेशन मिळण्यासाठी एपिडेमिस मध्ये काय असतं, लॉंग हायली काय असतात, कॉइल असतात. आणि त्याचा उपयोग तोच आहे, एपिडेमिस मॅच्युरेशन काय देतो, स्पर्मला देतो. पोस्टिरियरली इट लीड्स इनटू द वासा डिफरन्स. आपल्याला माहिती आहे आता एपिडेमिस कुठे संपणार आहे, वासा डिफरन्स. मग तिथून काय तयार होतो, वासा डिफरन्स स्टार्ट होतो, विच ट्रॅव्हल अप टू द ऍब्डोमिनल कॅव्हिटी. आणि हा वासा डिफरन्स आपल्या ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये एंटर करतो अँड लूप्स ओव्हर द युटेराय अँड ओपन इनटू युरेथ्रा. तर बघा, आता ऍक्च्युली हा जो असतो याला एपिडेमिस म्हणतो. हे असतं अप्पर, मिडल आणि लोअर, हे एपिडेमिस आहे. इथून हा जो पोर्शन निघतो याला वास डिफरन्स म्हणतात. हा येतो, हे जे लाईन असतात व्हाईट कलरच्या, सांगितलं होतं हे युरेटर असतात. युरेटर्स म्हणजे काय, किडनीतनं खाली आलेले 2 अशा प्रकारचे युरेटर्स. हे किडनी आहे आणि हे युरेटर आणि युरिनी ब्लॅडर आणि युरेथ्रा अशा प्रकारचं कनेक्शन आहे. तर हे युरेटर जे खाली येतात, तर ते युरेटर हे येलो कलरचे आहेत. आणि हा जो वास डिफरन्स जातो, हा काय करतो, त्याला टर्न करून खाली येतो अशा प्रकारे, आणि तो युरेथ्रामध्ये ओपन होतो आणि युरेथ्रामधनं मग काय होतं, स्पर्म बाहेर कलेक्ट केले जातात, सोडले जातात. तर अशा प्रकारचा हे ऍक्सेसरी डक्ट असतो. तर मग काय बघितलं आपण, वासा डिफरन्स एपिडेमिसचं कनेक्शन असतं वासा डिफरन्सशी. वासा डिफरन्स हा ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये एंटर करतो. ऍब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे काय, तर सिंपल आहे, तो इथून पोटात एंटर करतो, पोटाच्या कॅव्हिटीमध्ये. इथपर्यंत स्क्रॉटम असतात, इथून पोटाचा भाग सुरू होतो आणि दिस इज ऍब्डोमिनल कॅव्हिटी. वासा डिफरन्स काय करतो, ऍब्डोमिनल कॅव्हिटीत एंटर करतो आणि युरेटरला काय करतो, एक फोल्ड करून तो काय करतो, युरेथ्राला कनेक्शन देतो. तर वासा डिफरन्स कशामध्ये एंटर करतो, ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये, लक्षात ठेवायचं. हे आहे ऍब्डोमिनल कॅव्हिटी आणि तो लूप मारतो युरेटरला. हा लूप तो अशा प्रकारे असा बॅकग्राऊंडला येऊन असा लूप घेतो आणि युरेथ्राला कनेक्ट करतो.
बिफोर डुईंग सो इट जॉईन विथ डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल, आणि तिथेच एक ग्लँड असते, तिचं नाव असतं सेमिनल व्हेसिकल टू फ्रॉम द इजॅक्युलेटेड डक्ट. आता इथे सेमिनल व्हेसिकल जो आहे, हे बघा, हा जो असतो इथे व्हासा डिफरन्स आहे आणि रेड कलरचं सेमिनल व्हेसिकल आहे. आणि हा जेव्हा याच्यातनं जातो सेमिनल व्हेसिकल मधनं, तर तो इजॅक्युलेटेड डक्ट इथे काय करतो, तयार करतो. आणि इजॅक्युलेटेड डक्ट मधनं हा पुढचा पोर्शन मग काय असतो, युरेथ्रा म्हणून कंटिन्यू होतो. तर सेमिनल व्हेसिकल कुठे असणार आहे मग, जेव्हा हा लूप करून येणार आहे तिथे सेमिनल रेड कलरचं इथून इजॅक्युलेट डक्ट स्टार्ट होतो. इजॅक्युलेट डक्ट पास थ्रू द प्रोस्टेट ग्लँड. आता ही जी सेमिनल व्हेसिकल असतं याच्यावरती ऍक्च्युली काय असतं, युरिनरी ब्लॅडर असतं. आणि युरिनरी ब्लॅडरच्या खाली इथे युरिनरी ब्लॅडरचा हा युरेथ्रा असतो. हे बघा, युरेथ्रा काय असतो की हे जे युरिनरी ब्लॅडर मध्ये जे लघवी साठते तिथून निघणारा हा युरेथ्रा असतो. आणि हा इजॅक्युलेटर ड्रग काय करतो, त्याला कनेक्ट करतो आणि इथे असतं प्रोस्टेट ग्लँड. कळतंय? हे बघा, हा आहे युरिनरी ब्लॅडर, किडनी मधनं 2 युरेटर इथे आले, हा युरेटर 1 आणि युरेटर 2, इथे किडनी आहे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. किडनी मधनं आले, इथून टेस्टिस आहे, टेस्टिस मधनं इपिडेमिस, इपिडेमिस मधनं वास डिफरन्स हा आला आणि फोल्ड करणार. हा फोल्ड करताना काय होणार, इथे एक ग्लँड असणार, त्याला सेमिनल व्हेसिकल म्हणणार. तर ह्या ग्लँडशी जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा तिथे हा वासा डिफरन्स संपतो आणि इजॅक्युलेट डक्ट स्टार्ट होतो. हा वासा डिफरन्स तिथून कनेक्ट होतो आणि तो खाली येण्याच्या आधी युरिनरी ब्लॅडरचं कनेक्शन खाली कुठे असतं, युरेथ्राशी असतं. इथून एक ट्यूब खाली गेलेला असतो आणि तो पेनिसला कनेक्ट असतो, तो युरिनचा ट्रॅक कडे येताना हा सेमिनल व्हेसिकल त्याला जॉईन करतो कुणाला, एका ट्यूबला, त्याला आपण इजॅक्युलेटेड डक्ट म्हणतो. त्याच्या खाली काय करतो इजॅक्युलेटेड डक्ट, इथे प्रोस्टेट ग्लँड म्हणून अजून एक कॉन्सेप्ट असतो, तो प्रोस्टेट ग्लँड आणि हा इजॅक्युलेट ड्रग काय करतात, युरेथ्राला इथे कनेक्ट करतात आणि इथून मग पुढे काय होतो, युरेथ्रा कंटिन्यू होतो. तर इजॅक्युलेटेड ड्रग म्हणजे काय म्हणणार मग तुम्ही, इजॅक्युलेट ड्रग इज द पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन्स इनटू युरेथ्रा. तर तो इजॅक्युलेट ड्रग कशामध्ये ओपन होतो, युरेथ्रामध्ये. एक मिनिट, डायग्राम बघा. हे बघा, इथपर्यंत वाचा डिफरन्स आहे, इथून इजॅक्युलेटेड डक्ट स्टार्ट होणार, प्रोस्टेट ग्लँड पर्यंत येणार आणि इथून युरेथ्रा स्टार्ट होणार. दिस इज अ युरेथ्रा. इथून आपण युरेथ्राला कन्सिडरेशन करतो. आणि हा काय असतो, इजॅक्युलेटेड डक्ट. का, कारण याच्यामध्ये प्रोस्टेट ग्लँड आणि सेमिनल व्हेसिकल काय करत असतात, इथे काय करत असतात, काही लिक्विड ऍड करत असतात. दोघांचे लिक्विड आपल्याला लर्न करायचे. तर इथल्या ट्रॅकला म्हणजे इजॅक्युलेटेड ड्रग आणि प्रोस्टेट ग्लँड पासून जो पुढे स्टार्ट होतो हा, इथून कन्सिडर करा, इथून प्रोस्टेट ग्लँड पासूनचा हा पुढचा जो ट्रॅक आहे ट्यूबचा, त्याला म्हणतात युरेथ्रा. आणि हा जो पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण इजॅक्युलेट डक्ट. हा वासा डिफरन्स, हा एपिडेमिस आणि हा टेस्टिस. तर ओके, तर प्रोस्टेट ग्लँड समजलं. प्रोस्टेट ग्लँड कुठे आणि हे बघा, ही सेमिनल व्हेसिकल, ही सेमिनल व्हेसिकल आहे, यातनं हा ट्यूब चालला आहे आणि ही ब्राऊन कलरचा हा कॅप आहे, याला प्रोस्टेट ग्लँड म्हणतात. एक मिनिट जरा, दरवाजा आदळतोय, बघतो. आवाज येतोय ना, कनेक्टेड अंदर आहे कॅमेरे. ओके, मध्ये रिकॅप देत जा म्हणजे मला समजेल की कनेक्टेड आहे की नाही. चलो, तर याच्यामध्ये डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? हे बघा, ही प्रोस्टेट ग्लँड आहे, ही सेमिनल व्हेसिकल ग्लँड आहे. हा जो ट्यूब इथनं त्यांच्यामधनं येतो इथपर्यंत त्याला इजॅक्युलेट म्हणतात. इजॅक्युलेट डक्ट का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये काय असतात, काही इंजेक्शन केले जातात आणि ते इंजेक्शनला म्हणतात सेमिनल फ्लुइड आणि प्रोस्टेट फ्लुइड. समजलं? इथून युरेथ्रा स्टार्ट होतो आणि युरेथ्रा हा युरिन नेण्यासाठीचा ट्रॅक आहे. हा वासा डिफरन्स आहे, हा एपिडेमिस आहे आणि हा टेस्टिस आहे. आणि हे जे छोटंसं दिसतंय तुम्हाला, या छोट्याशा काय आहेत, काउपर ग्लँड आहेत. त्यांचा आपण पुढे ग्लँड मध्ये पुन्हा स्टडी करू. आता फक्त आपल्याला काय बघायचं आहे, ट्यूब्स बघायचे, कोणकोणत्या ट्यूब्स कुठे असतात. एक इथपर्यंत, एक इथून, हे इथपर्यंत, एक इथे आणि इथे मध्ये. ठीक आहे, आवाज कोण असेल म्यूट करा. चला नेक्स्ट, इथपर्यंत मग मला वाटतं काही डाऊट नसेल, पुढे जाऊ. युरेथ्रा प्रोव्हाइड्स द कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड सिमेंट. तर
युरेथ्रा हा अशा प्रकारे आलेला असतो, युरिनरी ब्लॅडर पासून आलेला असतो आणि ते काय असतं प्रोस्टेट ग्लँड असतं आणि इजॅक्युलेट डक्ट इथे संपतो. मग हा जो ट्रॅक असतो युरिनरी ब्लॅडर पेनिस याला म्हणतात युरेथ्रा. आणि त्याचं मेन काम असतं पहिलं युरिन घेऊन जाणं, कारण युरिनरी ब्लॅडरशी कनेक्ट असतो. आणि दुसरं काम असतं सिमेन घेऊन जाणं. सिमेन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय असतात स्पर्म असतात, त्या लिक्विडला सिमेन म्हणतात. ते कुठून वासा डिफरन्स पासून सेमिनल व्हेसिकल पासून काय करायचं, रिसिव्ह करायचं आणि युरेथ्रा त्याला काय करतो, पॅसेज करतो फिमेल ट्रॅक पर्यंत. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं युरेथ्रा. तर युरेथ्रा हा कॉमन पॅसेज असतो युरिन आणि सिमेनसाठी. अँड इट इज कॉल्ड ॲज द युरिनोजेंटाईल डक्ट. युरिनोजेंटाईल डक्ट म्हणजे काय, युरिनचा अर्थ असतो युरिन नेणारा आणि जिनेटाईलचा अर्थ असतो स्पर्म नेणारा. तर हा अशा प्रकारचा दोन फ्लुइड्स नेणारा सिस्टम आहे, त्याला युरिनोजेनाइटल डक्ट्स म्हणतात. ठीक आहे, तर नेक्स्ट डाऊट आहे इथे. हॅलो, म्यूट करा कोणा प्रॉब्लेम नसेल तर. चलो नेक्स्ट आहे, इन मेल द युरेथ्रा इज अ लॉंग अँड एक्सटेंडेड थ्रू द पेनिस. आता मेल्स मध्ये युरेथ्रा असतो तो काय असतो, एक्सटेंडेड झालेला असतो थ्रू द पेनिस. आता मेल्स मध्ये बघा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अशा प्रकारे असणार आहे. आता मेल आणि फिमेल मध्ये कुठे डिफरन्स येतो, आता सिंपल. आता इथे जर फिमेल सिस्टम असला तर इथे फिमेल सिस्टम असतं तर युरिनरी ब्लॅडर असलं असतं. हे युरिनरी ब्लॅडर आहे आणि युरिनरी ब्लॅडर कडनं इथे छोटा युरेथ्रा असतो, असं त्याला लांग पेनिस वगैरे नसतं आणि इथे युरेटर आलेले असतात. दिस इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये इथे एक लॉंग एक्सटेंडेड स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतो आपण पेनिस. तर हे म्हणून लॉंग युरेथ्रा कुठे असतो, युरेथ्रा दोघांना असतो, फिमेललाही असतो आणि मेलला. फक्त मेलला काय आहे, त्याचं कन्व्हर्जन मेल मध्ये कशात झालेलं असतं, तर पेनिस मध्ये, याला आपण पेनिस म्हणतो. आणि फिमेल मध्ये अशा प्रकारे असतं युरिनरी ब्लॅडर फक्त, आणि इथे काय असतो, छोटा युरेथ्रा असतो. ठीक आहे, तर दोघांमध्ये युरेथ्रा असतो, फक्त त्याची लेंथ जी असते ती वेगवेगळी असते. इथे ऍक्च्युली पेनिस नसतो आणि इथे पेनिस असतो. तर हा डिफरन्स आहे मेल आणि फिमेल युरेथ्रा मध्ये. ठीक आहे, तर काय डिफरन्स आला युरेथ्रा मध्ये मेल आणि फिमेल मध्ये, तर लॉंग डिस्टन्स, द लॉंग एक्सटेंडेड पोर्शन मेल मध्ये असतो आणि त्याला पेनिस म्हणतात. इट ओपन आउटसाइड बाय द ओपनिंग कॉल्ड ॲज अ, आता तो बाहेर ओपन होतो, बॉडीच्या बाहेर त्याचं ओपनिंग असतं आणि त्याला आपण म्हणतो युरेथ्रल मिटस और युरेफल ओरिफिस. आता तो जिथे ओपन होतो त्याला काय म्हणायचं, ओरिफिस किंवा मिटस. आता ओरिफिस म्हटलं किंवा मिटस म्हटलं तर ऍक्च्युली ओरिफिसचा मिनिंग असतो ओपनिंग. म्हणजे कोणतीही गोष्ट, एक एक भांडं असेल आणि त्याला जर छोटं ओपन तुम्ही होल केलं तर त्याला सायन्सच्या भाषेमध्ये ओरिफिस म्हणतात. तर युरेथ्राही तसं असतो, एक ट्यूब असतो त्याला इथे ओपनिंग असते म्हणून त्याला म्हणायचं ओरिफिस. ओरिफिस म्हणजे फिजिक्स मध्ये झालं असेल तुम्हाला, फ्लो मीटर मध्ये वगैरे झालं असेल ना, फ्लो वगैरे ओरिफिस. ओरिफिस झालं का फिजिक्स मध्ये? ठीक आहे, तर ओरिफिसचं मिनिंग काय असतो, एक पार्ट असेल आणि त्याला जर ओपनिंग असेल, त्याचं जर लिक्विड बाहेर जात असेल तर ह्या ओपनिंगला म्हणायचं ओरिफिस. तर पेनिस काय असतं, सिंपल एक पोर्शन असतो आणि त्याला एक मधून ट्यूब असतं, त्याला युरेथ्रा म्हणतो. हे बघा, हा पेनिस आहे. पेनिस मध्ये काय काय आहे, तर हा जो मधला जो पोर्शन आहे याला ह्या ट्यूब, जे ट्यूब दिसते ना तुम्हाला, ऍक्च्युली मध्ये मार्क करता येत नाहीये. हे बघा, ही जी हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे मधला येलो कलरचा, त्याला म्हणायचं युरेथ्रा. आणि हा जो बाहेरचा पोर्शन आहे, म्हणजे हे तुम्हाला अशा प्रकारचे दिसत आहेत, हे दोन येलो कलर पिंक कलरचे, तर ते ऍक्च्युली मसल्स आहेत. आणि त्या मसल्सच्या मध्ये काय असतात, छोट्या छोट्या पोकळ्या असतात. त्या पोकळ्या पंप्स असतात, म्हणजे छोट्या फिल्स करण्यासाठी अशा पोकळ्या असतात. आणि त्या पोकळ्यांमध्ये काय केलं जातं, ब्लडला फिल केलं जातं आणि युरेथ्राला काय केलं जातं, इजेक्ट केलं जातं. इजेक्ट का केला, त्याला इरेक्ट केलं जातं, सॉरी. आणि हा इरेक्ट करण्याचं मेकॅनिझम आहे, म्हणजे हायड्रोलिक मेकॅनिझम जसं असतं. म्हणजे आता एक सिंपल आहे की तुमच्याकडे एक पिस्टन आहे आणि हा पिस्टन आहे. आता पिस्टन ते तुम्हाला हे माहिती असेल, एक ट्रॅक्टर असतं, बरोबर. ट्रॅक्टर मध्ये काय असतं, ते ट्रॉली असते बघा, अशा प्रकारे आपण ते लिफ्ट करतो. एक एक पिस्टन मध्ये दुसरा पिस्टन असतो आणि तो कशाला कनेक्ट केला झालेला असतो, ट्रॉलीला. बघितलंय ट्रॅक्टर, टेलिस्कोपिक पिस्टन. हॅलो, हे बघा काय असतं, ट्रॅक्टर तर बघितलं असेल ना तुम्ही कधी उचलवताना. हे बघा, हे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचे चाकं आहेत. इथे काय असतं, त्याच्या वरचा जो पोर्शन असतो जो आपल्याला खाली करायचा असतो, त्यातलं सामान काढायचं असतो. तर जेसीबीलाही असतं, एक मोठं सिलेंडर असतं, त्यात छोटं सिलेंडर असतं, त्यात अजून एक छोटं सिलेंडर असतं आणि इथे कनेक्ट झालेलं असतं.
मग ते जेव्हा तुम्ही हे मशीन काय करतं, त्यातनं एक लिक्विड पाठवतं, त्याला ऑइल म्हणतो आपण. तर हे आधी सिलेंडर भरतं, नंतर ते वरती जातं, नंतर छोटं सिलेंडर तर छोटं सिलेंडर. ते सिलेंडर काय होतात, वरती इरेक्ट होतात, म्हणजे वरती वाढतात. तर त्यांना खालून काय दिलेला असतो, सप्लाय दिला असतो, कशाचा, ऑइलचा. तर सेम सिस्टीम असतं की हा जो पेनिस असतो, तर पेनीची तर हे ओपनिंग असते, यातनं तर सिमेन्स किंवा युरिन जाणार आहे. पण जेव्हा रिप्रोडक्टिव्ह म्हणजे हे असतं, काय म्हणतात, पॉप्युलेशन म्हणतो किंवा मेल फिमेल एकत्र येतात, तेव्हा काय असतं की तिथे हे जे पॅसेज असतात, या पॅसेजला फिल केलं जातं बाहेर आणि त्याला इरेक्ट केलं जातं. ठीक आहे. तर रिप्रोडक्शनचा एक पोर्शन आहे तो की ज्याच्यामध्ये आपण त्याला कॉप्युलेशन म्हणतो, रिप्रोडक्शनची मेथड आहे. तर त्याच्यामध्ये आपण नंतर डिस्कशन करू. फक्त पोर्शन काय सांगितलं तुम्हाला की याला ब्लडने काय केलं तर इरेक्ट केलं तर हे असं मेकॅनिझम असतं, त्याला पेनिस म्हणतात. आणि हा मधला जो ट्यूब आहे त्याला म्हणायचं युरेथ्रा. तर ट्यूब युरेथ्रा आहे आणि बाहेरचा काय आहे, पेनिस आहे. तर ओरिफिस समजलं, त्याला एक छोटं ओपनिंग, याला तो ओपनिंग तुम्हाला माहितीच आहे, याला ओपनिंग तर असणारच आहे. त्यामुळे युरिन कसं काय पास होणार, हा पोर्शन असतो त्याला काय म्हणतात, ओरिफिस म्हणतात. नंतर ऑल द ॲसेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा आर द प्रेझेंट इन पेयर. तर आता सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला हे जे दिसतंय सिस्टीम, युरिनरी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, प्रत्येक गोष्ट पेयर मध्ये आहे. 2 टेस्टिस आहे, 2 एपिडेमिस, 2 वासा डिफरन्स, 2 हे वेसिकल, 2 पार्ट्स प्रोस्टेट ग्लँडचे, 2 कॉपर ग्लँड. फक्त एकच पोर्शन आहे जो की एकटा आहे, त्याला युरेथ्रा म्हणतात, तो एकटाच असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला डक्सची इन्फॉर्मेशन आहे. मग डक्स मध्ये काय काय स्टडी केलं पुन्हा एकदा बघू. डक्स मध्ये बघितलं आपण की डक्स मध्ये रिटे टेस्टिस असतो, वासा इप्रेन्शिया, एपिडेमिस, वासा डिफरन्स, इजॅक्युलेटेड ड्रग आणि युरेथ्रा, एवढे पोर्शन असतात. रिटे टेस्टिस म्हणजे काय, ते ट्युबुलर नेटवर्क पासून जे तयार होतं त्याला रिटे टेस्टिस म्हणतात. इथूनच सांगतो. मला वाटतं कळालं असेल तुम्हाला, भरपूर वेळा सांगितलं मी हे डायग्राम. ठीक आहे ना, पुन्हा काही सांगायची गरज आहे का? भरपूर वेळा सांगितले डायग्राम, तेच तेच पुन्हा रिकेट करून काही फायदा नाहीये. एक मिनिट, पुढे जाऊ. हे इजॅक्युलेटेड ड्रग, युरेथ्रा, आपण हे डग बघितले. आता ही रेड कलरची सिंपल वेसिकल ग्लँड आहे, ही प्रोस्टेट ग्लँड आहे आणि कॉपर ग्लँड आहे. अशा वेळेस 3 महत्वाचे ग्लँड्स काय करतात, रिप्रोडक्शन काम करतात. तर त्या 3 ग्लँडचा स्टडी आता आपण करू की ग्लँड्स कोणते असतात. तर मेल ॲसेसरी पार्ट मध्ये दुसरा महत्वाचा पोर्शन असतो ट्यूब्सला सोडून ग्लँड्स. तर पहिली ग्लँड असते सेमिनल वेसिकल. सांगितलं सेमिनल वासा डिफरन्स जेव्हा येतो त्याला इथे सेमिनल वेसिकल नावाची रेड कलरची ग्लँड असते. तर तिच्यामध्ये काय असतं, ते पेयर मध्ये असते, कारण आपल्याकडे 2 वासा डिफरन्स येतात आणि 2 सेमिनिकल वेसिकल असतात. तर सर्व 2च असतात, फक्त युरेथ्रा एकच असतो. तर त्यांचे पेयर, ते पेयर मध्ये असतात. ते सिक्रेट एक अल्कलाइन फ्लुइड तयार करतात, त्याचं नाव आहे सेमिनल फ्लुइड. आता सेमिनल व्हेसिकल तिचं नाव आहे ग्लँडचं, तर तिचं लिक्विड काय असणार आहे, सेमिनल फ्लुइड. त्या ग्लँड वरनच नाव दिलं गेलेलं आहे सेमिनल फ्लुइड. आता सेमिनल फ्लुइड लक्षात ठेवायचं, नीट मध्ये प्रश्न आलेला आहे, अल्कलाइन, तो सेमिनल व्हेसिकल कोणत्या प्रकारचा फ्लुइड सिक्रेट करतो. तर इम्पॉर्टंट आहे पीएच. अल्कलाइन, अल्कलाइन म्हणजे किती पीएच असतो, 7 च्या जास्त असतो का 7 पेक्षा कमी असतो. अल्कलाइन म्हणजे काय, आदित्य कनेक्टेड आहे का, जामरे, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, कनेक्टेड आहात का? हो सर. अरे मग आवाज देत जा ना बाबा, एकाने तरी काही रिकॅप देत जा मला. एवढं आता मला वाटलं की पुन्हा